श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवून ठेवण्यासाठी आहे. कारण आज आपण काही अशा गोष्टींवर बोलणार आहोत ज्या तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत. तुमच्या जीवनामध्ये असलेली चिंता, तुमच्या मनामध्ये असलेला ताण, घरात असलेले मतभेद, अपयशाची भीती आणि मनात दडवून ठेवलेले ते न सांगितलेले दुःख, या सगळ्यातून बाहेर पडताना स्वामी समर्थांचं नाव आपल्याला कशा प्रकारे आधार देतं, कसे आपले विचार बदलतात आणि कसं आपल्या आयुष्याला हळूहळू योग्य दिशा मिळते, हे आपण अनुभवातून समजून घेणार आहोत. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की माणूस सगळ्यांसमोर हसतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. लोकांना असं वाटतं की सगळं काही ठीक आहे, पण रात्री उशिरा अंथरुणावर पडल्यानंतर डोळे मिटले की विचारांचा भार इतका वाढतो की श्वास घ्यायलाही जड जातो. अशा वेळी कोणीतरी एकदा मला विचारलं, तुझ्या या जगात स्वतःचं कोण आहे? मी हलकंसं हसून उत्तर दिलं, माझे स्वामी आहेत ना. बाकी सगळं बदलू शकतं, पण स्वामींचा आधार कायम माझ्या जीवनामध्ये असतो. जीवनात अडचणी येणारच, पण देवाला सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की माझा देव किती मोठा आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला कमकुवत समजतो तेव्हा परिस्थिती त्याला जास्त घाबरवते, पण जेव्हा तो स्वतःला स्वामींच्या नावाशी जोडतो तेव्हा तीच परिस्थिती त्याला मजबूत बनवते. म्हणून स्वामींची शक्ती ही तुम्हाला मजबूत बनवणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्याही जीवनात आता चांगल्या गोष्टी लवकरच येणार आहे. म्हणून स्वामींवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा व कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. आज जो माणूस दुःख भोगतो आहे तो उद्या आनंद अनुभवू शकतो, पण जो दुसऱ्याला दुःख देतो त्याला खरी शांतता कधीच मिळत नाही. म्हणूनच स्वामींच्या नावात फक्त चमत्कार नाही तर एक साधा नियम आहे. चांगले विचार ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा आणि दुसऱ्याचे भले करा. कारण आपण जर एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश आणला तर आपल्या आयुष्यातही उजेड येतोच. कधी घरात वाद होतात, पैशांची टंचाई भासते, कामात अपयश येतं, लोक आपल्याबद्दल गैरसमज करतात, पण त्या सगळ्या गोंधळातून जर एखादा माणूस शांतपणे बसून 2 मिनिटंसुद्धा स्वामींचा जप केला तर त्याला लगेच सगळं बदललेलं दिसणार नाही, पण त्याचा विचार मात्र बदलायला नक्कीच सुरुवात होईल. आणि विचार बदलले की निर्णय बदलतात, आणि निर्णय बदलले की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. स्वामींचं नाव म्हणजे आधार आहे. स्वामींचं नाव म्हणजे उभं राहण्याची ताकद आहे. संकटांना सामोरं जाण्याची हिंमत देण्यासाठी स्वामींचं नाव आहे. कारण यश मिळवण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी नसते, नियमित प्रयत्न लागतात. फक्त प्रार्थना पुरेशी नसते, प्रामाणिक कर्म लागतात. आणि फक्त स्वप्न पुरेशी नसतात, त्यासाठी रोज थोडं पुढे चालत राहावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. म्हणून प्रयत्न केले तर स्वामी तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी प्रयत्न करणार असं नक्कीच टाईप करा. जीवनात कधी वाटतं की आपण एकटे आहोत, कोणीच आपल्याला समजून घेत नाही, कोणीच आपली साथ देत नाही. पण ज्या क्षणी मनापासून स्वामींचं नाव घेतलं जातं त्या क्षणी एक वेगळीच ताकद आपल्या मनामध्ये निर्माण होते. जणू कोणीतरी शांतपणे सांगतंय, घाबरू नकोस, प्रयत्न करत राहा, योग्य वेळी योग्य दिशा नक्कीच मिळेल. आणि हे सर्व काही स्वामीच करत असतात. आपल्याला मजबूत करत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात, आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात. म्हणून जे काही तुमच्या जीवनामध्ये होत आहे ते तुमच्या जीवनामधील योगायोग नसून ती स्वामींची तुमच्या जीवनामध्ये होत असलेली कृपेची लाट आहे. आणि जेव्हा स्वामींची कृपेची लाट येते तेव्हा सर्व दुःख संपून जातात आणि आयुष्यामध्ये यशाची प्राप्ती होते. स्वामी भक्तांनो, खरं सांगायचं तर स्वामींचे चमत्कार नेहमीच मोठ्या आवाजामध्ये कधीच येत नाहीत.
कधी ते योग्य माणूस योग्य वेळी भेटण्यास असतात, कधी चुकीचा निर्णय घेण्याआधी थांबवण्यात असतात, कधी हार मानायच्या क्षणी पुन्हा उभं राहण्यामध्ये असतात, आणि कधी फक्त इतकंच की मनातली भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. यात तर खरी स्वामींची शक्ती दडलेली आहे, स्वामींचा चमत्कार दडलेला आहे. कधीही चमत्कार होताना कुठलंही वादळ येणार नाही, चमत्कार होताना शांतता जाणवेल. हळूच आपण जिथे चुकीचे निर्णय घेणार होतो तिथे आपण योग्य निर्णय घेऊ. जिथे आपल्याला भीती वाटत होती तिथे आपल्याला हिंमत मिळेल. अशा प्रकारे होत असतात स्वामींचे चमत्कार. म्हणूनच मित्रांनो, आयुष्य बदलण्याची सुरुवात बाहेरून होत नाही, ती आतून होते. आणि आत बदल घडवण्यासाठी एक नाव पुरेसं असतं, श्री स्वामी समर्थ. त्या नावात समाधान आहे, धैर्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे चालत राहण्याची जिद्द आहे. आणि हे सर्व काही फक्त स्वामींच्या नावामुळेच होत आहे. म्हणून स्वामी आयुष्यामध्ये जे काही आपल्याला सांगतील ती प्रत्येक गोष्ट आपल्या कल्याणासाठीच असेल. स्वामी महाराज आपल्या जीवनामध्ये नक्कीच मोठा चमत्कार घडवतील. आपण फक्त त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्यांची भक्ती करत राहूया. आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझ्यावर कृपा करा असं नक्कीच टाईप करा आणि हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका. कधी माणूस विचारतो, मी एवढं सगळं करूनही माझ्याच वाट्याला त्रास काय येतो? पण थोडा वेळ थांबून मागे वळून पाहिलं की लक्षात येतं, जे दिवस आज कठीण वाटत आहेत तेच दिवस आपल्याला आतून मजबूत बनवत आहेत, आपल्याला पुढच्या मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत आहेत. जीवनात खरी परीक्षा मोठ्या प्रसंगात नसते, ती रोजच्या छोट्या क्षणांत असते. कोणी चुकीचं बोललं तरी शांत राहता येतं का? अपेक्षा पूर्ण न झाल्यावरही काम प्रामाणिकपणे करता येतं का? आणि कुणी आपल्याला कमी लेखलं तरी स्वतःवर विश्वास ठेवता येतो का? हे सर्व काही आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवत असतो. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आयुष्य आपल्याशी अन्याय करतंय, पण प्रत्यक्षात आयुष्य आपल्याला घडवत असतं. आज जे शिकायला मिळतंय ते उद्या कुठेतरी आपल्याला वाचवणार असतं, फक्त त्या क्षणी ते समजत नाही. काही लोक लवकर पुढे जातात, काही लोकांना वेळ लागतो. पण वेळ लागणं म्हणजे अपयश नाही, कारण हळूहळू तयार होणारी माणसं आतून खूप मजबूत असतात. त्यांना परिस्थिती हलवू शकत नाही. कधी पैशांची चणचण असते, कधी जबाबदाऱ्यांचा डोंगर असतो, कधी घरात शांतता नसते. पण अशावेळी जर माणूस स्वतःशी प्रामाणिक राहिला, योग्य मार्ग सोडला नाही आणि रोज थोडंसं पुढं जाण्याचा प्रयत्न करत राहिला तर परिस्थिती बदलायला आपोआप सुरुवात होते. हे सर्व काही आपल्या जीवनातील या नियमांमुळे होतं. म्हणून जरी आपल्या जीवनामध्ये दुःख असेल तरी आपण आपला प्रामाणिकपणाचा मार्ग कधीच सोडायचा नाही. स्वामींचं नाव घेतल्यावर सगळं काही सोपं होईल का? तर असं होत नाही. पण मन मात्र स्थिर होतं आणि स्थिर मन निर्णय चुकवत नाही, चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवत नाही आणि भावनेच्या भरात आयुष्य बिघडवत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनात अचानक काय होईल असं समजू नका. तुम्ही जी आज भक्ती करत आहात, जी सेवा करत आहात, त्या सर्वांतूनच हे घडणार आहे. जीवनामध्ये एक दिवस सेवा केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी फळ मागितलं, हे स्वामींना कधीच मान्य नाही. कारण ज्याने आयुष्यामध्ये खरोखर प्रामाणिकपणे कष्ट केले आहेत, प्रयत्न केले आहेत, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कार घडतो. अनेकदा आयुष्य आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतं, पण त्या थांबवण्यातच आपल्याला स्वतःला ओळखायची संधी मिळते. आपण किती सहन करू शकतो, किती समजूतदार होऊ शकतो आणि किती वेळ स्वतःवर विश्वास ठेवू शकतो, हे तेव्हाच आपल्याला कळतं. म्हणून स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्याला स्वतःला ओळखायची संधी मिळते ना, तेव्हा आपण नक्कीच स्वतःला आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्याला कळेल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये यश मिळवायचं जर असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. कधी वाटतं की आपल्यासाठी काहीच बदलत नाही आहे, पण खरं सांगायचं तर बदल होत असतो. तो फक्त आत चालू असतो. विचारांची भाषा ही माणसाला कळत नसते, मात्र ती कळवून घ्यायची असते. जिथं आपलं काही वाईट होतंय तिथं परमेश्वर नक्कीच आपलं काही ना काही चांगलं करतील. जी माणसं दुसऱ्यांचं वाईट न करता स्वतःचा मार्ग अवलंबतात त्यांना उशीर लागतो, पण त्यांचा प्रवास शांत असतो. आणि जी माणसं शॉर्टकट शोधतात
त्यांना कधी ना कधी त्याची किंमत मोजावी लागते. आज जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल, कोणाचं वाईट करत नसाल आणि मनात कुठेतरी शांत विश्वास असेल, तर समजा तुम्ही योग्य दिशेने चालता. परिणाम कधी येईल हे सांगता येत नाही, पण तो येणारच याची खात्री मात्र नक्की असते. आयुष्य प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतं, पण शेवटी एकच धडा देतं: स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य मार्ग सोडू नका आणि कठीण काळातही माणूसपण जपा. कधीकधी आपला कठीण काळ सुरू असतो आणि आपल्याकडे जर कोणी मदतीचा हात मागितला तर आपण त्याच्यावर ओरडतो. आपण त्याला सांगतो की माझंच काही खरं नाही, तर तुला मी कुठे मदत करू. पण मात्र आपण हे विसरतो की तो देखील स्वामींचा भक्त आहे आणि आपण देखील स्वामींचे भक्त आहोत. आपणच जर एकमेकांना समजून घेतलं नाही तर स्वामी आपल्याला समजून घेतील ही अपेक्षा आपण का ठेवावी. आपण जर दुसऱ्यावर ओरडतो आहोत, आपली परिस्थिती वाईट आहे म्हणून संताप करत आहोत, आपण शांत राहत नाही, चिंता करत आहोत, हे सर्व जर आपण करत आहोत तर स्वामींची आपल्यावर कृपा होईल ही अपेक्षा तरी का ठेवावी. कारण स्वामी सतत भक्तांना सांगत असतात की परिस्थिती कशी असू दे परंतु शांत राहा. जीवनामध्ये काही येऊ दे परंतु कधी आपला चांगला मार्ग सोडू नकोस. मग हे सर्व स्वामी सांगतात त्याचा अर्थ तरी उरतो काय? आणि जेव्हा सगळं खूप जड जातं, शब्द कमी पडतात, मार्ग धूसर वाटतो, तेव्हा फक्त शांतपणे आपल्याला बसून एकदाच मनामध्ये म्हणायचं आहे: श्री स्वामी समर्थ. आपल्याला सर्व गोष्टींचं उत्तर मिळणार नाही, पण मनाला पुढचा श्वास घ्यायची ताकद नक्कीच मिळेल. आपल्याला मार्ग सापडेल आणि आपण जीवनामध्ये नक्कीच काहीतरी करू. म्हणून स्वामी महाराज आपल्याला सांगतात की जेव्हा कुठलाच मार्ग दिसणार नाही तेव्हा फक्त मन शांत ठेवायचं, मनामध्ये फक्त परमेश्वराचं नाव ठेवायचं आणि मार्ग तुम्हाला नक्कीच दिसेल. सर्व काही स्वामींचं नाव घेतल्यावर सुटेलच असं नाही, मात्र नक्कीच मार्ग सापडण्याचं आपल्याला काहीतरी दिशा मिळेल आणि ती दिशा मिळाली की हळूहळू प्रत्येक गोष्ट घडत जाते. अचानक आपण मोठे होऊ शकत नाही, मात्र हळूहळू प्रयत्न करून आपण नक्कीच मोठे होऊ शकतो. जो फक्त प्रामाणिक असतो, जो प्रामाणिक प्रयत्न करतो, त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी भक्त हे कुठल्याही परिस्थितीमध्ये खचत नाही. स्वामींचे भक्त प्रयत्न करतात, प्रयत्नांना यश मिळत नसलं तरी प्रयत्न करतच राहतात आणि शेवटी परमेश्वरालाही त्यांच्या प्रयत्नांना यश द्यावं लागतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही आपल्या जीवनावर मोठं संकट येईल, आपल्याला असं वाटेल की आता आपण संपलो, आता आपलं काहीच खरं नाही, तेव्हा एकदा फक्त स्वामींच्या चारित्र्याचं वाचन करा. तुम्हाला कळेल की आपलं मन किती शांत होतं, स्वामींची कृपा कशी आपल्या जीवनामध्ये होते हे सर्व तुम्हाला जाणवेल. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी स्वामींचं मार्गदर्शन ऐकत राहा. कारण जेव्हा आपण स्वामींचं मार्गदर्शन ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी का घडल्या, का आपल्या जीवनामध्ये समस्या आल्या, का आपल्या जीवनामध्ये जवळची माणसं दूर गेली, का आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडल्या, का आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या. हे सर्व आपल्याला स्वामींच्या संदेशातून, मार्गदर्शनातून ऐकायला मिळतं, त्याची जाणीव होते. आणि जोपर्यंत भक्ताला प्रत्येक गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत भक्ताला त्या गोष्टीची खरी किंमत कळत नाही. आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीचं काय काम आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपली आशा आणखी वाढते, आपलं मन मजबूत होतं. आणि स्वामींनाही हेच हवं आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनातील खऱ्या गोष्टींची किंमत कळत नाही तोपर्यंत माणसाला त्या गोष्टींचं काही घेणं देणं नसतं. परंतु जेव्हा त्या गोष्टी आपल्या जीवनातून दूर जायला सुरुवात होते तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाला त्या गोष्टींची किंमत कळत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. जीवनामध्ये साधे साधे नियम पाळा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही मिळवायचं आहे तो मिळवण्याचा मार्ग सोपा होईल. स्वामी भक्तांनो, स्वप्न जेवढी मोठं असतात तेवढा संघर्ष मोठा असतो. जेवढं आपल्याला जास्त काही मिळवायचं असतं तेवढे कष्टही जास्त करावे लागतात. म्हणून जीवनामध्ये कधीही सोपा मार्ग निवडू नका. जीवनामध्ये जे काही कमवायचं आहे ते प्रामाणिकपणे कमवा. एखादा मार्ग सोपा आहे म्हणून तो निवडू नका. जो सत्याचा खरा प्रामाणिक मार्ग आहे तोच निवडा. जीवन तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल, मात्र तुम्ही सततचे प्रयत्न सोडू नका. जो प्रयत्न सोडत नाही त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि स्वामी महाराज हेच सांगतात की खऱ्या अर्थाने प्रयत्न करणारा माणूसच, प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा माणूसच, सतत प्रयत्न करणारा माणूसच पुढे जातो. आणि जो माणूस आज प्रयत्न करतो उद्या करत नाही
परत 2 दिवस प्रयत्न करतो, परत 8 दिवस प्रयत्न करत नाही. अशा माणसांना जीवनामध्ये यश मिळणं खूप कठीण जातं. म्हणून कुठल्याही कामामध्ये सातत्य जर असेल तर ते काम पूर्ण होण्यासाठी जास्त काळ लागत नाही. म्हणून स्वामींच्या कृपेनेही तुमच्या जीवनामध्ये लवकरच चांगला चमत्कार होणार आहे. तुमच्याही मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहणार आहे आणि स्वामी जे सांगतात ते रोज ऐकत राहा. आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि स्वामी भक्तांनो, रोज स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडणार असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.